दिल्लीमध्ये आज एका दिवसात मला भरपूर गोष्टी कव्हर करायच्या होत्या. सो फर्स्ट स्टॉप हॅज टू बी रेड फोर्ट. सगळ्यात आधी विदाऊट ब्रेकफास्टच आम्ही लाल किल्लामध्ये पोहोचलो. वेलकम टू एपिसोड 7 ऑफ गोल्डन ट्रायंगल ट्रिप. मंडळी, गोल्डन ट्रायंगल ट्रिपचे सर्व एपिसोड्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता आणि त्याचबरोबर फेट फूडी ट्रॅव्हल चॅनल सबस्क्राईब पण करू शकता. लाल किल्ला वॉज अ ह्यूज. ते बघून झाल्यानंतर लागली प्रचंड भूक. त्याच्यामुळे आम्ही मॅगडीमध्ये मस्तपैकी बर्गर वगैरे खाऊन चांदणी चौकामध्ये गेलो सगळं शॉपिंग वगैरे बघायला. आता तिथे भरपूर स्ट्रोलिंग केलं, पण तिथे खास काही आम्हाला मिळालं नाही शॉपिंग करण्यासारखं, म्हणून आम्ही दिल्ली हाटमध्ये गेलो. लास्ट टाइम मी म्हणलं त्याप्रमाणे शॉपिंगसाठीची सगळी मार्केट्स मी यावेळेला लिटरली पालथी घातली आणि दिल्ली हाट वॉज ऑल्सो वन ऑफ देम. वेगवेगळ्या राज्यांची एक्झिबिशन्स इथे होती. इथे कुठून मी काय काय शॉपिंग केली त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. दिल्ली हाटमध्येच मग आम्ही छोले कुलच्यावरती ताव मारला, कारण अगेन फिरून खूप भूक लागली होती आणि छोले कुलचे दिल्लीमध्ये ट्राय करायचे राहून गेलेले. इथे सुद्धा आम्हाला खूप छान छोले कुलचे मिळाले. फिलिंग होते, कम्फर्टिंग होते, सूदिंग होते आणि मस्तपैकी मँगो शेक पिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो कुतुब मिनार बघायला. इंडिया गेट, रेड फोर्ट, राष्ट्रपती भवन, संसद भवन, कुतुब मिनार ह्या ज्या प्लेसेस आहेत या यू हॅव टू सी इन दिल्ली. सो या आम्ही या वेळेला कवर केल्या आणि इव्हिनिंगच्या साधारण सनसेट टाईमला आम्ही गेलेलो. त्याच्यामुळे खूप अमेझिंग असं कुतुब मिनारमधून व्ह्यू आम्हाला मिळाला इथे. त्याच्यानंतर सरोजिनीला मी नक्कीच गेले, पण तिथं काही शूट नाही केलं, शॉपिंग मात्र भरपूर केलं. अगेन वी केम बॅक टू कनॉट प्लेस. तिथे सर्वना भवनला आम्ही साऊथ इंडियन फूड खाल्लं, कारण की गेले 8-9 दिवस साऊथ इंडियन फूड खाल्लेलं नव्हतं. सो आय वॉज क्रेविंग फॉर दॅट. तर अशा प्रकारे ही मिनी ब्लॉग सिरीज इथेच संपलेली आहे आपली गोल्डन ट्रायंगलची. कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अर्थात ट्रिपही संपलेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.